या लोकसभा निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट जोडलेलं ईव्हीएम निवडणूक आयोगानं आणलेलं आहे आणि यामुळे मतदाराला आपण केलेलं मत हे त्याच उमेदवाराला गेलं की नाही हे पाहता येणार आहे। पहिल्यांदाच ही सोय करण्यात आलेली आहे। मतदानाची ही प्रक्रिया नेमकी कशी असेल याचा आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। तुम्ही जर का लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मत करायला जात असाल आणि तिथे जी मतदानाची प्रक्रिया कशी असेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत काही प्रात्यक्षिक अधिकारी आहे ज्या निवडणूक मशीन संदर्भात जे माहिती देणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। कारण की यावर्षी पहिल्यांदा निवडणूक आयोगाकडून एक वेगळा प्रयोग राबवला जात आहे की जेव्हा तुम्ही मतदान केलं तेव्हा मतदान केल्यानंतरची जी माहिती आहे ती ते स्क्रीनवर दिसणार आहे। हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करू की नेमकी ही प्रक्रिया कशी सुरू होणार आहे। काय सांगाल, जेव्हा मतदान करायला येईल तेव्हा जी मशीन ऑपरेट होईल ती कोणत्या पद्धतीने होईल आणि यावेळेचे नवीन प्रयोग कोणते आहे? सर्वप्रथम याला कंट्रोल युनिट म्हणतात, याला व्हीव्हीपॅट वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल आणि याला बॅलेट युनिट असं म्हणतात। जोपर्यंत प्रेसिडेंट ऑफिसर बॅलेट देत नाही तोपर्यंत बॅलेट युनिट हे ऑपरेट होत नाही। म्हणून सर्वात प्रथम जेव्हा वोटिंग करायला जातो तो बॅलेट दिलं जातं। जसं मी बॅलेट दिलेलं आहे आता तुम्ही एक वोटिंग करू शकता। हे आता वोटिंग करता मशीन बॅलेट युनिट तयार झालेलं आहे। जसं डेमॉन्स्ट्रेशन चालू सध्या आपण 1 नंबरला अल्फाला वोट दिलेला आहे, त्याच्यासमोरचा हा लाईट लागलेला आहे आणि तिथून 7 सेकंदाकरता इथे तुम्हाला हे दिसणार आहे की तुम्ही ज्या उमेदवाराला वोट दिलेला आहे त्याचं सिरियल नंबर, त्याचं नाव आणि त्याचं चुनाव चिन्ह इथे दिसणार आहे। 7 सेकंद ही डिस्प्ले झाल्यानंतर ही प्रक्रिया ड्रॉप बॉक्समध्ये कट होईल आणि बीप होईल। अशा प्रकारे आपलं पूर्ण वोटिंग कंप्लीट होणार। एकंदर संपूर्ण देशामध्ये जे काही लोकसभा मतदारसंघ प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारच्या मशीन वापरल्या जाणार आहे? हो। जर का काही मतदारांना संशय असला किंवा त्यांना काही असे टेक्निकल प्रॉब्लेम आला तेव्हा आपल्याकडे काय अतिरिक्त उपाययोजना असणार आहे? तेव्हा त्यांनी तिथल्या प्रेसाइडिंग ऑफिसरला तशी सूचना करायची आणि प्रेसाइडिंग ऑफिसर मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सूचना करून त्यांच्या जसे डायरेक्शन राहील त्याप्रमाणे पुढील कारवाई होईल। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।